चॅप्टर 10 मिनिट प्रेझेंटेशन सर सेनापती चॅप्टरचे आमचे उपस्थित मित्र सूर्यकांत नाईक सर देतील. सर्वात प्रथम गडिंग्लजचे आपल्या 2 चॅप्टर झाल्यानंतरची जी पहिली आपली मीटिंग आहे त्यामध्ये मला क्रॉस चॅप्टरमध्ये आपण सर्वांनी आणि CSTने संधी दिली त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा आभार मानतो. आजच्या 10 मिनिटच्या प्रेझेंटेशनमध्ये माझी मी एक थोडक्यात माहिती देईल. हे माझं ऑफिस आहे. एक्सक्लुझिव्ह आणि LIC या संस्थेसोबत काम करतो. LIC मध्ये जी गुंतवणूक असते त्यातली सगळ्यात महत्त्वाचे 4 गोष्टींचा समावेश असतो. त्यातलं पहिलं म्हणजे योग्य परतावा मिळतो, त्याचबरोबर टॅक्स फ्री रिटर्न्स मिळतात, गॅरंटेड रिटर्न मिळतात, सुरक्षित रिटर्न्स असतात आणि आयुष्यभरातल्या जे काही निश्चित घटना असतात, गॅरंटेड घटना असतात त्याची ती काळजी घेतो. त्यामुळे जेव्हा गॅरंटी हा जिथं शब्द येतो तिथे LIC मधली जी काही इन्व्हेस्टमेंट असते ती सुरक्षित असते. आणि त्याच्यानंतर LIC मध्येच इन्व्हेस्टमेंट का करायला पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं याला भारत सरकारची गॅरंटी मिळाली आहे, ज्याच्यामध्ये इन्शुरन्स ऍक्ट 1956 च्या 37 कलमांतर्गत जी काही आपण गुंतवणूक करतो त्याला भारत सरकारनं 100% हमी दिलेली आहे. दुसरं आहे IRDA जे आहे, म्हणजे याच्यावरती कंट्रोलिंग करणारी जी बॉडी आहे, जसं रिझर्व्ह बँक आहे तसं इन्शुरन्स बॉडीवरती कंट्रोलिंग करणारी IRDA या संस्थेची सुद्धा गॅरंटी मिळते. अशा प्रकारची दोन्ही प्रकारची गॅरंटी देणारी संस्था एकमात्र भारतात आहे जे पैशाला आपल्याला सुरक्षितता देते, ती म्हणजे LIC. आणि त्याचबरोबर LIC मध्ये जे पैसे आपल्याकडे जे येतात ते कुठे गुंतवले जातात त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं 37% पैसे हे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये म्हणजे सरकारनं केंद्र सरकारला दिले जातात. त्याचबरोबर राज्य सरकारना जवळपास 25% पैसे राज्य सरकारमध्ये गुंतवले जातात आणि जवळपास 25% पैसे हे शेअर मार्केटमध्ये गुंतवले जातात आणि बाकीचे जे पैसे आहेत ते कॉर्पोरेट बॉन्ड्स मध्ये गुंतवले जातात. LIC फक्त LIC म्हणजे इन्शुरन्स एवढंच नाही तर बऱ्याचशा गोष्टीमध्ये सुद्धा LIC काम करते आणि फक्त भारतातच नाही तर परदेशामध्ये सुद्धा अनेक ह्याच्यामध्ये काम करते. तर आता LIC म्हटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे काही प्रश्न आपल्या डोक्यात येतात. हा LIC एजंट आहे, आता आमच्या मागे लागणार, त्याचबरोबर पॉलिसी घ्यायसाठी मागे लागणार, आपल्याला वाटतं की रिटर्न्स कमी आहेत, व्याजदर कमी आहे, त्याचबरोबर वाटतं की खूप लॉंग टर्म आहेत इन्व्हेस्टमेंट, त्याचबरोबर आपल्याला वाटतं की मेल्यानंतर पैसे मिळणार, मी जिवंत असताना काही मला मिळत नाही, त्याचबरोबर टर्म इन्शुरन्स LIC मध्ये नाही आहे किंवा आहे तो महाग आहे. ह्या 4 गोष्टी मला वाटते आपल्याला प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येतात. तर या गोष्टीवरती मी थोडक्यात सांगेन. तर सगळ्यात पहिल्यांदा मी LIC एजंट नाही आहे, तर मी एक डॉक्टर आहे आणि सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहे, हायली क्वालिफाईड इन्शुरन्स मध्ये PhD करणारा भारतामध्ये पहिल्यातला एकच व्यक्ती आहे जो आता याच्यामध्ये झाले, तो तुमच्या समोर आहे आणि 15 वर्षातला माझा अनुभव आहे. आणि हे सगळं काम करून देण्यासाठी माझ्याकडे 75 लोकांची एक टीम आहे जी आपल्याला सेवा देते. आता दुसरा प्रश्न आहे जो म्हणजे रिटर्न्स कमी आहे. तर रिटर्न्स मध्ये 2 गोष्टीवरती अवलंबून असतं रिटर्न्स. त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे तुम्ही कोणती पॉलिसी घेतली आहे आणि दुसरं पैसे कोण घेणार आहे. या 2 गोष्टींच्या वरती रिटर्न्स अवलंबून असतात. पॉलिसी कोणती घेतली त्याच्यामध्ये सेव्हिंगची तुम्ही घेतली का इन्व्हेस्टमेंटची घेतली त्याच्यावरती रिटर्न्स ठरतात. आणि पैसे कोण घेणार आहे म्हणजे पॉलिसी होल्डर जिवंत असताना घेणार आहे की पॉलिसी होल्डरचा हयात डेथ झाल्यानंतर घेणार आहे, ते वारसदार घेणार आहे, याच्यावरती रिटर्न्स ठरतात. तर त्याच्यामध्ये जर बघितलं सेव्हिंग्स मध्ये जर आपण बघितलं तर LIC मध्ये 6 ते 8% पर्यंत परतावा मिळतो साधारण आणि गॅरंटेड मिळतात, त्याचबरोबर टॅक्स फ्री मिळतात. आणि हे जर तुम्ही प्लॅन बघितला याच्यावरती आपण डिस्कशन नंतर करूया. त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंटची जर आपण पॉलिसी जर घेतली असेल तर त्याच्यामध्ये 12% पेक्षा जास्त रिटर्न तुम्हाला मिळू शकतात. त्याचबरोबर टॅक्स फ्री रिटर्न्स मिळू शकतात. शेअर मार्केटचे रिलेटेड इन्व्हेस्टमेंट आपल्याला त्याच्यामध्ये अशा अनेक योजना आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर हे जे इन्व्हेस्टमेंटच्या ज्या योजना आहेत भारतातल्या जेवढ्या शेअर मार्केटचे रिलेटेड जे युनिक प्लॅन्स आपण म्हणतो, म्युच्युअल फंड जे म्हणतो, ज्याच्यामध्ये लार्ज कॅप इन्व्हेस्टमेंट मध्ये आता मार्केटची पोझिशन एकदम डाऊन आहे, म्हणजे मार्केट साधारण 20 ते 25% डाऊन आहे. या सिच्युएशन मध्ये सुद्धा 2 आमचे फंड आहेत की जे हायएस्ट रिटर्न देत आहेत. एक आहे जवळपास 16% रिटर्न, दुसरा आहे 14% रिटर्न आणि तिसरं सिंगल इन्व्हेस्टमेंट म्हणजे वन टाइम जशी आपण FD करतो अशी सुद्धा मार्केट डाऊन पोझिशन असताना 13% रिटर्न देत आहे. मार्केट हाय असताना जवळपास 30, 35, 40% रिटर्न दिलेले ह्याच योजना आहेत. त्याचबरोबर तिसरं महत्वाचं आहे की पैसे कोण घेणार आहेत त्याच्यावरती, म्हणजे जर विमाधारक घेणार असेल
जो हयातपर्यंत घेतला तर साधारण 6 ते 8% टॅक्स फ्री हे सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. आणि वारसदार घेणार असेल तर रिटर्न तेच 100% पासून 2000% पर्यंत रिटर्न जातात. हे कसे रिटर्न जातात त्याचे मी तुम्हाला उदाहरण देणारच आहे. हे एक माझ्याकडे 3-4 महिन्यापूर्वी एक कस्टमर आले होते, ज्याचा पॉलिसी त्यांनी केली होती 10 लाख रुपये विमा रकमेची होती आणि 70,000 रुपये 1 वर्षाचा फक्त प्रीमियम भरला होता. आणि सेकंड इयरचा प्रीमियम भरायच्या वेळेला त्या व्यक्तीचा सुसाईड करून त्यांनी सुसाईड झाल्यानंतर 3 वर्ष त्यांचे जे काही वारसदार होते त्यांनी क्लेम दिला नाही किंवा पेपर सबमिट केले नाही किंवा त्यांना त्यांचा जो एजंट होता त्यांनी काही मदत केली नाही. ते माझ्याकडे आले आणि त्यांना मग मी सगळे पेपर्स आणि बरेचसे फॉर्मॅलिटीज असतात, म्हणजे सुसाईड झाल्यानंतर बरेचसे डॉक्युमेंट्स घ्यायला लागतात जे सगळ्याच लोकांना अवघडच वाटतं. त्याच्यावरती आम्ही काम केलं आणि जस्ट 2 दिवसापूर्वी मी ग्रुपमध्ये सुद्धा एक मेसेज पाठवला होता. 2 दिवसापूर्वी त्यांचा क्लेम सँक्शन झाला. 10 लाख रुपये इमिजिएट त्यांच्या खात्यावरती 31 मार्चला जमा झाले. सगळ्यात महत्वाचं 70,000 रुपये भरून 10 लाख इमिजिएट मिळाले. पण तिथून पुढचे सगळे जे 70,000 रुपये भरणार होते पुढचे 15 वर्षाचे ते सगळे LIC भरत राहील. त्याचबरोबर मॅच्युरिटीला जवळपास 18 लाख रुपयाने मिळतील. आणि तिसरं म्हणजे दरवर्षी 2 मुली आहेत त्यांना, त्या 2 मुलींच्या शिक्षणासाठी दरवर्षी 1 लाख रुपये मिळत राहील. तर अशी ही योजना आम्ही त्यांना सर्व्हिस करून दिली. म्हणजे जवळपास 70,000 रुपयाच्या बेनिफिट मध्ये जवळपास आम्ही 60 लाखाचा कव्हर त्यांना दिला. आणि दुसरं एक आहे की खूप लॉंग टर्म आहे. याच्यामध्ये आपल्याकडे एक योजना आहे की ज्याच्यामध्ये फक्त 5 वर्ष बोलून आयुष्यभर तुम्ही पैसे घेऊ शकताय. याच्यापेक्षा शॉर्ट टर्म काहीच इन्व्हेस्टमेंट नाही असं मला तरी वाटते. 5च वर्ष पैसे भरायचे आणि आयुष्यभर घ्यायचे. याच्यामध्ये सुद्धा की दुसरं आपण म्हणतो की मेल्यानंतर पैसे मिळतात, तर मेल्यानंतर नाहीच, तर आपण जगण्यासाठी जास्त जगणं हा सुद्धा एक प्रॉब्लेम आहे, म्हणजे तो म्हणजे रिटायरमेंट. रिटायरमेंटचे सुद्धा प्रोव्हिजन करणारा आमच्याकडे योजना आहे. त्याचबरोबर टर्म इन्शुरन्स महाग आहे किंवा आपल्याकडे नाही आहे, तर भारतातला सगळ्यात स्वस्त टर्म इन्शुरन्स तो LIC मध्ये आहे. तो म्हणजे युवा टर्म नावाचा, जो रोजच्या चहाच्या पैशामध्ये आपल्याला मिळतो. म्हणजे रोज फक्त 12 रुपये आपल्याला 50 लाखाचा टर्म इन्शुरन्स आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर टर्म इन्शुरन्स स्वस्त बघून घ्यायचा नसतो, तर ऍक्च्युली क्लेम किती लोकांना दिलाय तो बघायचा. मागच्या आर्थिक वर्षातला 30 दिवसात डेथ क्लेम सेटल केलेले भारतातला जर आकडे तुम्ही बघितला, टोटल 9,82,000 लोकांचे डेथ क्लेम सेटल झाले. त्यातले एकट्या LIC ने 8,23,000 लोकांचे डेथ क्लेम सेटल केले विदिन 30 दिवसामध्ये, फक्त 30 दिवसामध्ये. बाकीच्या सगळ्या कंपन्या 25 कंपन्यांनी मिळून जर बघितला तर ते 1 लाख पण होत नाहीये. हा महत्वाचा आकडा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा, एवढा क्लेम देऊ कसे काय शकते LIC, तर त्याच्यासाठी असणारा तो आहे हा हत्ती आहे. तो हत्ती म्हणजे काय, 48 लाख कोटी रुपयेचा लाईफ फंड, म्हणजे जो फक्त क्लेम देण्यासाठी रिझर्व्ह ठेवलेला फंड आहे. 48 लाख कोटी ही अमाऊंट आपल्याला आकड्यामध्ये समजणार नाही, ही फक्त सांगतो की काय आहे. तर टोटल इन्शुरन्स कव्हर ज्या लोकांनी इन्शुरन्स घेतलेला आहे LIC मध्ये, ह्या सगळ्यांची मिळून विमा रक्कम होते, इन्शुरन्स कव्हर होतो, तो 42 लाख कोटी रुपये आहे. आणि ही फक्त सुरक्षित ठेवलेली रक्कम ही आहे 48 लाख रुपये. म्हणजे 25 कोटी लोकांचा एकाच दिवशी समजा डेथ झाला तर LIC एका दिवशी सगळे पेमेंट देऊ शकते, एका दिवशी. हा एवढा रिझर्व्ह फंड आहे. आणि बाकीच्या सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांचा हा फंड जर बघितला तर 1 कोटी, 1 लाख कोटी, 2 लाख कोटी, 4 लाख कोटीच्या वरती एकच फक्त कंपनी आहे, SBI लाईफ इन्शुरन्स. म्हणजे इतकी मोठी बिग इन्शुरन्स कंपनी आहे. नुकताच अचिव्हमेंट केलेलं माझं जे यश आहे, आता जे फायनान्शियल इयर संपलं याच्यामध्ये मी नंबर ऑफ कस्टमर्स याच्यावरती 37% ग्रोथ दाखवली. आणि इन्कम मध्ये जो नॉन सिंगल प्रीमियम आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये 76.65% इतकी ग्रोथ दाखवली आहे. आपल्या सर्वांच्याकडून नेमके अपेक्षित संदर्भ काय हवे आहेत, तर ज्यांना आपल्या कुटुंबासाठी पॅसिव्ह इन्कम आणि गॅरंटेड इन्कम निर्माण करायचे असे लोक, म्हणजे ज्यांना आर्थिक नियोजन करायचं आहे किंवा इन्कम पॅसिव्ह इन्कम मिळवायचा आहे असे लोक, खास करून पॉलिटिकल लीडर्स असतील, IT प्रोफेशनल असतील किंवा HR प्रोफेशनल असतील किंवा खाजगी शाळेतील शिक्षक असतील, आणि त्याचबरोबर वैयक्तिक आणि आपल्या व्यवसायाचं आर्थिक नियोजन करू शकणारे आपल्यासारखे काही जे उद्योजक असतील, तर अशा लोकांचा संदर्भ मला मिळावा. ज्याचे डिटेल्स आणि कार्ड मी तुम्हाला शेअर केलं आहे. तर धन्यवाद. मी पुन्हा एकदा डॉक्टर सूर्यकांत नाईक, MCA, PhD, सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर, आपल्या सर्वांचा हक्काचा पैशाचा डॉक्टर.
आम्ही सामान्य व्यक्तींना लखपती बनवतो आणि लखपती व्यक्तींना सामान्य होण्यापासून वाचवतो. पुन्हा एकदा गडिंग्लज चॅप्टर, काळभैरी चॅप्टर आणि आपल्या CSTचं आणि आपण आपल्या सर्वांचं मला इथं बोलण्याबद्दल संधी दिली आणि हे 10 मिनिटच्या प्रेझेंटेशन आपण शांततेनं ऐकून घेतलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आभार आणि धन्यवाद. थँक्यू.